मारून टाकू. हे तुला सांगते ऐकणारे आम्ही नव्हे, गेलेले दिवस आता कुणाचं ऐकून घेणार नाही. दिवस अजून गेले नाही, पुढे जायचे आहे. मुकेला झटा लागली तप्त झाला. मला फक्त माझ्या नेता समोर यावेळी माझा भक्षमाला दिसतो. मी भक्ष नव्हे, मी खाण्यासाठी नव्हे. खाण्याचे पदार्थ वेगळे असतात, वेड्यानो खाण्याचे पदार्थ वेगळे असतात. एवढे पुढे कसं तुम्ही? तू ऐके बोलू नकोस. तू देखील खाण्याचा पदार्थ नाही असा आम्ही समजतो. अरे माझी तुम्हाला ओळखी नसेल. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कैलास इथे देव भोलेनाथ यांची पत्नी पार्वती माता म्हणतात मला. तू कोण आहे, काय आहे, याच्याशी माझा देणं घेणं काहीच नाही. अरे तुझं देणं घेणं नाही नसेल, पण मी देवता आहे. माझी जर मी भक्ती केली असते तर तुम्हाला हवं ते मी देऊ शकते. मला फक्त भूक लागली आहे आणि तू फक्त आमच्या नेतृत्वावर भागते. त्या भुकेचं सुद्धा सामोर मी करू शकते. फक्त माझे पाय धरायला हवे. संधी आहे तुमच्याकडे. तुला फक्त कुठून खाऊ दे, बोलून की घालून तेवढं सांग. अरे मला खाणं तुम्हाला शक्य होईल, पण पचवणं शक्य होईल. मी तशी पचणारी नव्हे, त्याचा विचार तू करू नको. मी पचक नव्हे. ते आम्ही खाऊ, ते पृथ्वीची क्षमता आमची आहे. हे नंतर कळेल. आता तू असं कर, हे अगोदर ठरवू तुला नका. तू वरून खा, मी खालून खातो. हे योग्य राहील. पाहूया. स्पर्श सुद्धा तुम्ही करू शकत नाही. हो, खाण्यासाठी तुम्ही मला स्पर्श देखील करू शकत नाही. मान मारे, अंगड्या तोडून ठेवी. हे कधी परिपूर्ण होणार नव्हे. अजून तुमच्या जीवनात संधी आहे. तुम्हाला जीवन घडवायचंय, जीवनाचं सोनं तुम्हाला करायचंय. तुम्हाला सोनं करायला हवं. आता कल्याणचा विचारच करू नको तू. सर्व पाण्यानं वाहून जातंय. आणि ह्या जर का विचारानं वागत राहिला, आयुष्यात तुमच्या जीवनात कधीच आणि नाही. आमच्या जीवनाचा तू विचार करू नकोस. कारण याचा आपण काय घडवावं, काय ते साध्य करायचं आम्ही ठरविणार. आणि आमच्या पराक्रमावर आमचा विश्वास आहे. पण कोणीतरी सांगितल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकणार